नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजेच PCMC मध्ये कॉन्ट्रॅक्टवर भरती चालू आहे। ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक होऊ इच्छितात त्यांनी ऑफलाईन फॉर्म भरू शकतात। त्याची डेट काय आहे, फॉर्म कसा भरायचा, कशा पद्धतीने मेरिट लागतं याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शिक्षक भरती, टीईटी भरती, CTET भरती व शिक्षक भरती बद्दलचं संपूर्ण अपडेट प्लस विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे मार्गदर्शन मिळत असतं। चला तर मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे याच्यामध्ये माध्यमिक शिक्षण विभागामध्ये एकत्रित मानधनावर करार पद्धतीने सहाय्यक शिक्षक नेमणुका करण्याबाबतच 2024-25 हे GR आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या GR चं जर ही प्रिंट वाचायची असेल तर माझं टेलिग्राम चॅनल देतो, त्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो। H.Punde sir असं टाईप करायचं टेलिग्रामला। नक्कीच तुम्हाला ह्याची प्रिंट सुद्धा काढता येईल किंवा तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा वाचता येईल। या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती देणारच आहे। चला मित्रांनो, एकत्रित मानधनावर करार पद्धतीने लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे ते, एकत्रित मानधनावर करार पद्धतीने मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता आहे। त्याकरिता खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारकांकडून सक्षम अर्ज मागविण्यात येत आहेत। शैक्षणिक अर्हतेनुसार सक्षम अर्ज मागवण्यात येत आहेत। जागेचं विवरण दिले पोरांनो, इथे बघा, मराठी या विषयासाठी आवश्यक पदे आहेत 32, त्यानंतर हिंदी या विषयासाठी आवश्यक पदे आहेत 20, गणित या पदासाठी आवश्यक पदे आहेत 3, विज्ञान या आवश्यक आहेत 9, क्रीडा घटकासाठी 7 पद, एकूण पदसंख्या आहे 71। मी तुम्हाला मेरिट सुद्धा कसं लागतं ते पण सांगणार आहे। सविस्तर व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, गरजवंतांनी नक्कीच याचा लाभ सुद्धा घेऊ शकता। चला, त्यानंतरचा दुसरा घटक आहे मित्रांनो उर्दू शाळेवरील। उर्दू मध्ये भूगोल शिकवायचंय 8 पदे आहेत, इंग्रजीमध्ये इतिहास शिकवायचंय 8 पदे आहेत, गणित शिकवायचंय 8 पदे आहेत, विज्ञान शिकवायचे 8 पदे। उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये साधारण 32 पदसंख्या आहे आणि त्या 32 पदसंख्येमध्ये उर्दूच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा लाभ घेतला तर काही हरकत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर जे काय अटी सांगितल्या त्या अटी खूप महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या। सदर एकत्रित मानधन करार पद्धतीने शिक्षक नेमणुका या पवित्र पोर्टलद्वारे आवश्यक तेवढे शिक्षक प्राप्त न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या पदावर करण्यात येत आहेत। मित्रांनो, म्हणजे पवित्र पोर्टलने अजूनपर्यंत नियुक्त्या दिलेल्या नाहीत आणि काही लोकांना नियुक्त्या मिळालेल्या सुद्धा आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा अजून रिक्त पद राहिलेली आहे। त्या रिक्त पदावर मानधन पद्धतीनुसार तयारी करायची आहे, मानधन पद्धतीनुसार त्यांना भरून घेतलं जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, टीईटी आणि टेट एक्झाम ऑगस्ट मध्ये टीईटी आहे आणि टेट एक्झाम नोव्हेंबर मध्ये आहे, त्याची सुद्धा जबरदस्त तयारी करा। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना आवश्यक आहे त्यांनी हा जॉब स्वीकारा। मित्रांनो, यायचंय कुठं काय नाही सगळं सांगतो। माझा संपर्क क्रमांक, आपली टीईटीची आत्ताच नुकतीच नवीन बॅच चालू झालेली आहे 5 तारखेपासून, 5 जून पासून। ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा, क्लासची डिटेल मिळून जाईल। पुढे काय म्हटले बघा मित्रांनो, एकत्रित मानधन, बघा लक्षात घ्या, एकत्रित मानधन करार पद्धतीने शिक्षकाची नेमणूक आदेशाच्या दिनांकापासून 6 महिने कालावधीसाठी राहील, त्यामुळे अर्जदारास कायमपदी नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही। 6 महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर पगार मानधन तत्वावर ते पदसंख्या दिली जाणार आहे। त्यानंतर मानधन किती असणार आहे, 27,500 मानधन असणार आहे। उमेदवारांनी आपापल्या अर्जासोबत शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्राची सत्यप्रत सादर कराव्यात व सर्व मूळ कागदपत्र छाननीसाठी सोबत ठेवावेत। मूळ कागदपत्र सुद्धा घेऊन यायचे। आता महत्वाचं म्हणजे अर्ज कुठं करायचा हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे। उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यात सहाय्यक शिक्षक
या पदासाठीचा अर्ज माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा। सदर अर्ज 12/6/2024 रोजी, मित्रांनो 12/6/2024 रोजी करायचे। आज तारीख आहे की साधारणपणे आज तारीख आहे 9, 10, 11, 12 3 दिवसामध्ये तुम्हाला पुण्याला पोहोचायचे। काही अडचण असेल तर मला संपर्क क्रमांक देतो, संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता। पुण्याला स्वतः हजर राहणं गरजेचं आहे। माझं लहान बाळ आहे, मला शक्यच नाही, मी आता शाळेमध्येच गुंतले, मला कामधंदेच आहेत, स्वतः हजर राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। छाननीसाठी मित्रांनो वेळ सुद्धा दिलेला आहे त्यांनी, तुम्हाला हजर राहायचे मित्रांनो। सायंकाळी 5 पर्यंत लास्ट वेळ आहे, 10 वाजल्यापासून 5। आता कुठं हजर राहायचं तर बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर पिंपरी पुणे 18 वल्लभनगर एसटी स्टँड जवळ। मित्रांनो वल्लभनगरच्या एसटी स्टँडच्या जवळच ही शाळा आहे, तिथे तुम्ही हजर राहू शकता। येथे जमा करावे अर्जासोबत जोडलेले सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सोबत आणाव्यात। सायंकाळी 5 नंतर आलेल्या उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। सायंकाळी जे लोक 5 वाजता येतात त्याच्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही। 10 ते 5 वेळ दिलाय, त्या काळामध्येच अर्ज करायचा आहे। एकदम काटेकोर भरती होते मित्रांनो। भरती प्रक्रियेमध्ये काय घेतलं जातं, तुमची बीएडची किंवा टक्केवारी खूप मॅटर करते। कशाची? बीएडची टक्केवारी खूप मॅटर करते। त्यामुळे ज्यांना चांगले टक्के आहेत त्यांनी नक्कीच येथे येऊन अर्ज करू शकता। आता अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे खाली, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तो नमुना सुद्धा दिलेला आहे। मित्रांनो याची पुढची प्रोसेस काय असते थोडक्यात सांगतो मी तुम्हाला। तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र पडताळणी होते, तुमचं मेरिट हे बीएडच्या मार्क मेमोवर टक्केवारी जेवढी आहे त्यानुसार लागतं, आणि विद्यार्थ्याला महानगरपालिकेतून कॉल येतो, त्यानंतर तुमचं जॉईनिंग लेटर येतं। जॉईनिंग लेटर घेऊन आपल्याला शाळेत हजर राहावं लागतं। शाळेमध्ये गेल्यानंतर तुमची मूळ कागदपत्र तपासणी होते, त्यानंतर तुम्हाला जॉईनिंग करून घेतात। दुसऱ्या दिवशीपासून जॉईनिंग असते, दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही जॉईन होऊ शकता। मूळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला तिथे एक 100 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला लिहून द्यावं लागतं, तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती, आणि तुम्ही जेवढे दिवस काम कराल तेवढाच तुम्हाला पगार भेटत असतो। 27,500 रविवारची सुट्टी मानलं तर एका महिन्यानंतर पगार होतो। जेवढ्या तुम्ही सुट्ट्या मारता तेवढं तुमचा पगार कमी होतो, आणि 27,500 मित्रांनो 6 महिने, आणि पुढे एक्सटेंड अजून 6 महिने, साधारण 11 महिने ही प्रोसेस चालते। एकदा सिलेक्शन झालं की लगेच आपलं 1 वर्ष चांगल्या पद्धतीने जातं। ज्यांना आवश्यक आहे त्यांनी नक्कीच या पदाचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर अर्ज काय म्हटलंय बघा, अर्जामध्ये काय काय स्फूर्ती करणं गरजेचं आहे। इथेच खाली अर्ज दिलेला असतो, या अर्जामध्ये तुम्हाला मित्रांनो इथे फोटो चिटकवायचा असतो, मराठी माध्यमाला क्लिक करायचं असतं, विषय काय आहे त्यांनी मांडलेला आहे त्यानुसार तुम्हाला इथे क्लिक करायचं असतं। त्यानुसार संपूर्ण नाव, पत्रव्यवहारचा पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख, लिंग, जात, प्रमाणवर्ग, त्यानंतर तुमचं बीएड झाले, बीपीएड झाले, मुख्य विषय कोणता होता, शैक्षणिक प्रमाणपत्र, एसएससी, एचएससी, बीए, बीएससी, बीएड, बीपीएड याची माहिती द्यावी लागते। वर नमूद केलेला तपशील खरा व बरोबर असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी नाही असं दाखवलं जातं, आणि विद्यार्थी मित्रांनो 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला त्याची लगेच नियुक्ती भेटत असते। आणि सत्यप्रती सुद्धा कोणत्या जोडाव्या लागतात, जे शैक्षणिक प्रमाणपत्र आपल्याकडे आहेत त्याच्या सर्व सत्यप्रती जोडून तुम्ही हा अर्ज स्वतः हजर राहून तिथे व्यवस्थित स्वच्छ अक्षरामध्ये भरू शकता। विद्यार्थी मित्रांनो अजून यापेक्षा जास्त जर तुम्हाला काही वाटलं किंवा फ्रॉड व्हायची शक्यता आहे असं वाटत असेल, तात्काळ माझ्याशी संपर्क करा, आपण ऍक्शन घेऊ मित्रांनो। 9665484048। कुठलाच फ्रॉड नसतो, मी मागच्या 2-3 वर्षापासून पाहत आलेलो आहे। या भरतीमध्ये कुठलाच वशिला, तुमची ओळख अजिबात चालत नाही। तुमचं मेरिट बेसवर नाव येतं, फक्त तुमची तयारी असते बाबा कुठेही या महानगरपालिकेच्या एरियामध्ये आपल्याला जॉब करायची इच्छा असेल तर हा अर्ज करा, नसता तुमचा टाइम आणि पैसा वाया घालवू नका। मेरिट म्हटलं तर 80च्या पुढेच लागत असतं मित्रांनो, एक अंदाज सांगतोय, कास्टनुसार कमी सुद्धा येऊ शकेल। आता विद्यार्थी मित्रांनो ज्यांना इच्छुक आहेत त्यांनी नक्कीच संपर्क साधा आणि इथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।